आता काय चालले तर त्याच्यामध्ये तुम्ही कशा प्रकारे फक्त आम्हाला सपोर्ट करा हे फक्त द्या आम्हाला. तुमच्याकडे कोणत्या प्रकारे सपोर्ट आहे आता त्या ठिकाणी लेण्याच्या ठिकाणी उद्योगाच्या लेण्याच्या ठिकाणी विशेष करून रात्र झाल्यानंतर काही नागरिक त्या ठिकाणी जाऊन नको ते उपद्रव करतात. आता तुम्ही या ठिकाणी तिथल्या दारूच्या बॉटल आणल्या जातात, त्या ठिकाणी गुटखे किंवा नको त्या गोष्टी तिथं कृती करतात आणि तिथं कचरा तिथंच टाकतात. याच्या अनुषंगाने आम्ही काय करू की तिथं आपण पाणी पुरवठ्याचे कर्मचारी असतात, त्या कर्मचाऱ्याला आम्ही सूचना देऊ की साधारणतः ह्या ॲक्टिव्हिटी कधी जातात संध्याकाळी 7 ते रात्री 10-11 पर्यंत संबंधित कर्मचारी त्या ठिकाणी जाऊन पाहणी करतात. पाहणी केल्याच्या नंतर ते इथं नगरपरिषदेला कळवतात किंवा त्यांना आम्ही पोलीस स्टेशनचा नंबर देऊ आणि त्या ठिकाणी ते डायरेक्ट तिथे फोनवरती संपर्क करतात की या ठिकाणी असं आढळून आले. त्या ठिकाणी मग शक्य झालं तर आमची एखादा कर्मचारी जाऊन त्यांना अटकाव करतात की तुम्ही असं करू नका इथं, आणि खूपच याच्या गेलं तर आम्ही पोलीस स्टेशनला पोलीस डिपार्टमेंटला पण तसं कळवू की असं असं तिथं कारवाई झाली. आणि ही ॲक्टिव्हिटी हे दारू पिणं घाण सार्वजनिक ठिकाणी घाण करणं हे त्याच ठिकाणी नाही, बऱ्याच ठिकाणी येऊन आता आमचं प्लेग्राऊंड चालू आहे काम, तिथं पण रात्री तिथं दारू पिण्याचं प्रमाण आहे, नाट्यगृह म्हणजे निश्चित त्या ठिकाणी आपण याचा उपाययोजना करू. आणि स्वच्छतेचं जो तिथं आहे एक साधारणतः आता आपण तिथले सन्मान्य नगरसेवक आहेत चर्चा केली, तुमच्या समक्ष झाली आता त्या ठिकाणी साधारणतः एक आठवड्यातनं 2 आठवड्यातनं एकदा त्या ठिकाणी एक स्वच्छतेचं त्या ठिकाणी ड्राईव्ह घेतल्या जाईल त्या ठिकाणी. जय शिवराय मित्रांनो, आज आम्ही ज्या LP शाळा खेड शहरामध्ये LP शाळा आहे त्याच्या मागच्या बाजूला ज्या बौद्धकालीन लेण्या आहेत त्या बौद्धकालीन लेण्यांची रेखी करण्यासाठी आम्ही इथपर्यंत आलो होतो. आज या ठिकाणी थोडीशी आम्ही साफसफाई केली, खूपच वाईट अवस्थेमध्ये या लेण्यांची जे आहे. खरं तर 2 ते 2,500 वर्षापूर्वीचा इतिहास, बौद्धकालीन इतिहास हा ह्या खेड शहरामध्ये आहे आणि ह्याचा वारसा ह्या खेड तालुक्याला लाभलेला आहे. हे खरं तर आपलं भाग्य समजावं. पण दुर्भाग्य पण असं आहे की या ज्या बौद्धकालीन लेण्या आहेत यांची अतिशय दुरावस्था पाहायला मिळते आम्हाला इथे. खेड नगरपालिका प्रशासनाकडनं याच्याकडे अतिशय वाईट दृष्ट्या इकडे लक्षच बिलकुल यांचं आहेच नाही. तर या ठिकाणी मद्यपेयी आणि दारुडे लोक, सिगरेट पिणारी लोक आणि व्यभिचार करणाऱ्या लोकांचा हा एक प्रकारचा स्थान म्हणतात ना तसं जमलंय. थोडंसं तुम्हाला दाखवायचं आहे मुद्दाम म्हणून आम्ही ठेवलंय. पण इथं बघा यामुळे ह्या अशा प्रकारे ह्या दारूच्या बाटल्या म्हणजे अजून या पकडा हे घ्या बघा, म्हणजे हे अशा प्रकारे म्हणजे ज्या भगवान बुद्धाने सुरा मेने मज्ज पमाद ठाणा वेरमणी सिक्कापदम समाधियामी जे मंत्र आम्हाला दिलं की या दारू आणि या सिगरेटपासून अलिप्त राहा. आज या भगवान बुद्धाच्या चरणी या अशा प्रकारे व्यभिचार चालू आहे आणि हा खूपच निंदनीय आम्ही म्हणतो. आणि ह्याचा जाब आम्ही आता नगरपालिकेत विचारत जातोय की हे काय नेमकं चाललंय. म्हणजे ह्याच्याकडे तुमचं का आमच्या या धार्मिक स्थानाचं तुम्ही विटंबन करायचं ठरवलंय का? आधी इथे प्रशासनाला आम्हाला हा जाब विचारायचा आहे. या ठिकाणी गेट आहे, जर तुम्हाला जमत असेल तर त्या गेटला लॉक लावा आणि खाली आमचं आंबेडकर भवन आहे, त्या आंबेडकर भवनमध्ये तुम्ही त्याची चावी ठेवा. ज्याला कुणाला बघायचं असेल तो त्या आंबेडकर भवनमधून ती चावी घेईल आणि ते बघेल. ही अशी विटंबना तुम्ही करणार असाल तर आम्ही ते बिलकुल खपवून घेणार नाही. आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडनं याचा आम्ही जाहीर निषेध करतो. त्याचा जाब विचारण्याने आम्ही आता नगरपालिकेमध्ये चाललोय. तर तिथे आता यांनी विचारलं की हे काय चाललंय तुमचं.